अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्ही कधी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे का? तुम्हाला सुद्धा गुरुचरित्राची पारायण करण्याची इच्छा आहे का? जर असेल तर या श्रावण महिन्यामध्ये हे पारायण तुम्ही कधीही करू शकता। काही वेळेला असं म्हटलं जातं की हे पारायण फक्त पुरुषांनी करावं, स्त्रियांनी करू नये। तर असं काही नाहीये। दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातली जी पोथी आहे ती स्त्रिया सुद्धा वाचू शकतात। मूळ ग्रंथातल्या ज्या काही ओव्या वाचून स्त्रियांना त्रास होऊ शकतो त्या ओव्या या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात त्या पोथीमधून वगळलेल्या गेल्या आहेत। ज्या काही नियम अटी आहेत त्या पाळून या पारायणाला सुरुवात केल्या तर तुमच्या आयुष्यातल्या ज्याही काही अडीअडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या निराकरण होण्यास मदत होते। याचबरोबर तुम्हाला तुमचे प्रयत्न तर ठेवायचेच आहेत, परंतु तुम्हाला पारायण केल्यास तुमचे अर्धे अधिक प्रश्न सुटण्यास मदत होईल। जीही कोणी पारायण करणारी व्यक्ती असते ती खरंच नशीबवान असते, भाग्यवान असते। कारण गुरूंची इच्छा आणि तुमचं प्रचंड मनोबळ जर असेल तरच तुमच्या हातून गुरुचरित्राचं पारायण घडतं। तर तुम्ही सुद्धा या महिन्यामध्ये पारायण अवश्य करा आणि नक्कीच सेवेचा लाभ घ्या आणि